नमस्कार स्वामी भक्त हो. श्री स्वामी समर्थ. मी सुनीता राजपूत आपले स्वामी ओम चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत करते. आज गुरुपौर्णिमेनिमित्त आपण जसं म्हणतो ना, गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, तशा पद्धतीने एका गुरुचं मी तुमच्याशी डायरेक्ट जे आमची मुलाखत होते ती तुमच्यासाठी मी समोर आणते आहे. आणि ते स्वामींची सेवा करतात, ते म्हणजे राजेंद्र केंद्रे दादा. तर त्यांच्याशी आपलं जे काय आता संभाषण होणार आहे ते तुम्ही नक्की बघा. श्री स्वामी समर्थ दादा. तुम्ही आता काय राजाराय मठात आहात का? हो, आज राजाराय मठामध्ये आलो. पौर्णिमेनिमित्त इकडे अक्कलकोटला येतो असतो ना, तर आज सगळं दर्शन झालं. राजाराय मठामध्ये प्रसाद घेण्यासाठी आणि दर्शन घेण्यासाठी आलो. मग इथं प्रसाद घेतला. हो, तर उद्या गुरुपौर्णिमा आहे आणि सगळ्या स्वामी भक्तांची इच्छा आहे की जरा राजेंद्र दादांशी आम्हाला लाईव्ह तुमचं बोलणं हवंय. म्हणून दादा ही थोडी खटपट. प्रत्येकाची इच्छा असते भेटण्याची. आणि इथं सुद्धा अजून 2-3 ताई भेटल्या मुंबईच्या वगैरे. हो का? अच्छा. हो. तर दादा थोडस मी काही प्रश्न विचारणार आहे आपल्या स्वामी भक्तांसाठी, तर थोडस आम्हाला मार्गदर्शन करा. हो, चालेल. जय. तर दादा मला असं विचारायचं होतं की तुम्ही ह्या स्वामी सेवेत कधीपासून आला दादा? स्वामी सेवेत मी साधारण 2000 म्हणजे तसं स्वामी सेवेमध्ये एक 28 वर्ष झाले मी आहे. हो, 28 वर्ष झालं आहे. आणि त्याच्यानंतर ज्या वेळेला मी स्वामींची सेवा करत होतो तेव्हा मी जात होतो याला अक्कलकोटा यायचो, परंतु एवढं मला वाटत नव्हतं किंवा मी सेवा देत नव्हतो त्यावेळेला. मी तर सेवा करत होतो मी. पण ज्या वेळेला माझा 2021 मध्ये 2021 मध्ये माझं जेव्हा बायपास झालं. अच्छा. आणि बायपास झाल्यानंतर त्या ठिकाणी मला ज्या वेळेला मला शुद्ध आली आणि नंतर मी ज्या वेळेला कोमात गेलो त्याच्यानंतर मला तो दृष्टांत झाला गेला. आणि त्यावेळेला त्यांनी ज्या आज्ञा दिली आणि त्या आज्ञेनुसार त्या उपदेशानुसार जे माझ्या आतापर्यंत सेवा माझ्यातून घडते. आणि माझी सेवा अशी घडते की मी काय म्हणजे पोथीपुराण पाहत नाही किंवा काय वाचत नाही, काय नाही. ज्या वेळेला मला एखाद्यानं अडचण सांगितली की ती अडचण फक्त मी ऐकतो आणि इकडे मला स्वामी समर्थ सांगतात ते मी त्यांना सांगत असतो. ज्या वेळेला एखाद्या ताईंचा अनुभव येतो तेव्हा मला लक्षात येत नाही की त्या ताईने मी अशी सेवा दिली असेल म्हणून. तर एवढ्या चमत्कारितीने तशा पद्धतीनं माझ्याकडून सेवा घडली जाते. म्हणजे स्वामी तुम्हाला जेव्हा सेवेकरी आपला प्रश्न विचारतात त्यावेळेला स्वामी तुम्हाला स्वतः आज्ञा देतात. स्वामी मला स्वतः आज्ञा देतात. त्यावेळेला मला नंतर जरी ताईने विचारलं मला तरी नंतर माझ्या ते लक्षात येतं. मी प्रत्येक ताईला सांगत असतो, ताई तुम्ही रेकॉर्ड करा किंवा ताई तुम्ही लिहून घ्या, परंतु तुम्ही मला परत विचारू नका. कारण का परत मला ते सांगता येणार नाही. कारण मला माहित आहे एकदा मला सांगितल्यानंतर जे ताईला त्याच्यापासून प्रचिती येते ती प्रचिती परत नंतर मला सांगितल्यानंतर येते का नाही माहित नाही, पण ती स्वामीने मला सुचवलं की मी सांगत असतो. हो, म्हणजे स्वामीच आज्ञा देतात त्यावेळेला. तेवढं आमचं परम भाग्य दादा की तुमच्या रूपात आम्हाला स्वामी भेटतायत. आणि मला ज्या वेळेला स्वामींनी ज्या वेळेला उपदेश केला आणि स्वामींनी जेव्हा हे कार्य माझ्याकडे टाकलं तेव्हा हे स्वामी कार्य करून घेतात. मी एकदम सामान्य माणूस आहे. मी कामगार माणूस असतो, पण कामगार माणूस असल्यानंतर सुद्धा एवढं मी काय करेन रिटायर नंतर असं कधी वाटलं नव्हतं. पण माझ्यातून एवढी सेवा घडते. आणि त्या दिवशी त्यांनी हे सुद्धा सांगितलं गेलं की मी स्वामीच्या आज्ञेनुसार ज्या पद्धतीनं स्वामी समर्थांना सुंदराबाईंनी काय केलेलं जे आहे ते त्यांना अजिबात आवडत नव्हतं. तशा पद्धतीने मी कुणाकडे चहा देखील घेत नाही आणि कुणाचं काही घेत नाही. भरपूर लांबून लोक माझ्याकडे येतात, परंतु त्यांची अशी इच्छा असते की काहीतरी घ्या. नाही दादा तुम्ही माझ्यासाठी एवढा वेळ दिला, माझ्यासाठी असं केलं, काहीतरी घ्या. तर मी काही कुणाकडून कधीही 5 पैसे घेतले नाहीत. आणि आज गेले 4 वर्ष झालं माझे जे आता काय ज्या अनुभवानुसार तुम्हाला कळतंय की प्रसिद्धी काय येते. आणि माझी जर माझ्याकडे जवळजवळ 1.5 लाख प्लस माझे फॉलोअर आहेत. बरोबर. दररोज माझे 700-800 फोन असतात. आणि 400 ताईंना मी रात्री 9 ते 12 सेवा देतो. ज्या वेळेला मी सेवा देतो त्यावेळेला त्यांना सांगत असतो की ताई तुम्ही काय करा की फक्त
9 ते 12 या वेळात तुम्ही मेसेज करा, जेणेकरून मला जास्तीत जास्त ताईंना सेवा देता येईल. बरोबर पण तरी पण डिस्टर्ब होतो. 1:30 वाजेपर्यंत सुद्धा अमेरिकेचा, कॅनडाचा वगैरे मध्ये मध्ये फोन येतोच. चालू आणि मग त्यांच्याशी ते बोलावं लागतं. तर प्रत्येकाची इच्छा कशी असते की दादा तुम्ही काय देऊ नका, शिवाय पण बोला आमच्याशी. हा. मलाही आश्चर्य वाटतं की मला स्वामींनी हे कुठं नेऊन ठेवलंय, माझ्या स्वामींनी कुठं ठेवलंय, तर मला फक्त बोला एवढं त्यांची इच्छा असते. आणि त्याप्रमाणे मी नुसतं बोललो. म्हणजे एक बघा परवा अनुभव आलाय, हा. दादानी फक्त बोलले माझ्याशी आणि माझं ते काम झालं. हो, म्हणजे हे ऐकून जरा मला माझ्याजवळ शेअर स्वामींचं मी करतात धन्यवाद ना म्हणतो. दादा. माझ्याजवळ हेच बोलतात सगळे. केंद्रे दादा बोलले नुसते आणि काम झालं. केवढं मोठं हा. ऐश्वर्य आहे. खरंच स्वामींनी सगळ्या सेवेकऱ्यांसाठीच तुम्हाला पाठवलंय दादा. आणि सगळे म्हणतात दादा की आम्हाला दादा मठात भेटले. तर सगळ्यांना म्हणजे सगळ्यांतर्फे सेवेकऱ्यांतर्फे मी हा प्रश्न विचारते की तुम्ही नक्की कोणत्या मठात भेटता, की तुम्ही रोज त्या मठात आरतीला वगैरे जाता? त्या मठाचं जरा मी address जेव्हा सांगा. मी 16 वर्ष भोसूच्या मठात होतो, त्यामुळे सगळ्यांच्या डोक्यात तेच बसलेलं आहे. पण आता मी 4 वर्ष झालं शिवतेजनगर, हम्म. चिंचवड त्या ठिकाणी श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान आहे. त्या ठिकाणी मी म्हणजे सेवेकरी आहे. बाकी काय सांगू शकत नाही, पण सेवेकरी आहे. आणि माझे काही सांगायचं नाही, पण ठीक आहे, सगळं चालतं व्यवस्थित तिथं, पण सेवेकरी आहे. आणि दादा तुम्हाला पण स्वामींचे काही अनुभव आलेलेच आहेत ना, तर 1-2 तुम्ही सांगू शकता थोडक्यात? हा, तर त्याचं असं झालं की ज्या वेळेला मला माझं बायपास झालं, बायपास झाल्यानंतर ज्या गोष्टीचं मला त्या दिवसांनी उपदेश दिला गेला, मी ज्या वेळेला कोमातून जागा झालो, आणि कोमात जायच्या अगोदर माझे मरण यातना मी सहन करत होतो. माझं जेव्हा बायपास झालं आणि ज्या वेळेला कोमात होतो त्यावेळेला स्वामींनी वरून मला खाली फेकलं की जा तू माझं हे कर म्हणून, माझी सेवा कर. आता माझी सेवा कर हे कळलं नव्हतं, पण ताई ज्या वेळेला मी 13 तासानंतर शुद्धीवर आलो, त्यावेळेला मी पूर्णपणे बरा होतो. मला कसल्याही पद्धतीनं दुःख नव्हतं. जो सकाळी मरण यातना मी सहन करत होतो, एवढ्या सलाईन लावल्या होत्या, एवढं. पण त्यांनी जसं मला खाली टाकलं आणि मला सांगितलं, हाताला धरून त्यांनी फेकलं मला चांगलं, म्हणजे ते सगळं ज्ञात आहे. आणि त्या वेळेपासून मला कधीही कसलीही पद्धतीनं आतापर्यंत साधा खोकला देखील आला नाही. माझे 5 ब्लॉकचे ऑपरेशन झाले, तरी पण अगदी स्वामी समर्थांनी आतापर्यंत व्यवस्थित तारलेलं आहे. दुसरा असा अनुभव आहे की मला हे पाहिजे होतं, पंचमुखी रुद्राक्ष. एका ताईने मला सांगितलं की नाही, एका दादाने सांगितलं नाशिकच्या की दादा तुम्ही पंचमुखी रुद्राक्ष घ्या. मी माझ्या बरोबरच्या ताई असतात स्वामी समर्थ म्हणजे अक्कलकोटला, तर त्यांना सांगितलं ताई लक्षात ठेवा बरं का, मला आठवण करून द्या तुम्ही, मला पंचमुखी रुद्राक्ष घ्यायचं आहे. आता आम्ही दर्शनला गेलो वटवर्ष महाराजांच्या मठात, आणि आम्ही पाठीमागच्या रस्त्याने गेलो. आम्ही काय पुढच्या रस्त्याने गेलो जिथं दुकान आहेत. ज्या वेळेला पाठीमागच्या दरवाजाने गेलो तिथं काही दुकान नाही, काय नाही. परंतु आम्ही दर्शन घेऊन ज्या वेळेला आलो त्यावेळेला त्या ठिकाणी माझ्या पायाजवळ पंचमुखी रुद्राक्ष पडला होता. हो, खरंच. आणि त्या दिवसापासून तो रुद्राक्ष मी माझ्या गळ्यात मध्ये कंठाशी बांधलेला आहे. त्या दिवसापासून हा कंठाशी बांधलेला. असे आणि ज्या वेळेला अजून एक अनुभव छोटासा एक सांगतो की ज्या वेळेला आम्ही गुरु माऊलीच्या इथं गेलो, गुरु मंदिरामध्ये आम्ही मुक्काम केला. त्याच्यानंतर त्या ठिकाणी मी पहिलं दर्शन घेतलं गुरुमाऊलीचं. नंतर लक्षात आलं मला पाठीमागे झाड आहे, पहिलं झाडाचं दर्शन घ्यावं. आणि त्या ठिकाणी आम्ही काय केलं होतं की गुरुमाऊलीचं दर्शन न घेता मी झाडाचं दर्शन घ्यायला लागलो. झाडाचं दर्शन गेल्यानंतर मला त्या ठिकाणी काहीतरी दंश झाला होता. आणि तो दंश झालेला, तो कशाचा दंश झाला तर मला तेच कळलं ना. मी ताई लोक माझ्या बरोबर होतो, मी काय त्यांना सांगितलं नाही. आता अनुभव मोठा येतो, परंतु तुम्ही थोडक्यात सांगा म्हणून सांगतोय. आणि त्या ठिकाणी मला दंश झाल्यानंतर मी ज्या वेळेला गाडीत बसलो, म्हणजे ज्या वेळेला आम्ही दर्शन घेतलं, सगळं घेतलं, तर ताई लोकांच्या बरोबर त्यावेळेला दंश झाला आणि ताई माझ्या अंगातून दरदरीत घाम आला होता. माझी अख्ख्या ड्रेस माझ्या अंगावर घामाने भिजला होता. दुसरी गोष्ट मला वॉमिटिंग होत होती, माझे पूर्ण केस भिजले होते. आणि नंतर ज्या वेळेला 7:30ला सगळं करून मी 3 ते 6 वेळा त्यावेळेला दर्शन घेतलं मी. पण 7:30ला ज्या वेळेला माझ्या लक्षात आलं की मला अरे बापरे, मी म्हणलं मी जे काय मला जे चावलंय तो अध्याय आठवला सारामृत मधला मला. अरे बापरे, हे तर मला बहुतेक की मग मला एका ताईने सांगितलं, अहो दादा तो विंचू होता. म्हणजे विंचू आणि त्या ठिकाणी मला दर्शन दिलं विंचूच्या रूपात स्वामींनी. आणि
ते जेव्हा माझ्या लक्षात आलं, मी जाऊन पाया पडलो, ताई एका मिनिटामध्ये माझे सगळे ड्रेस वगैरे सुकला होता आणि माझ्या केसातलं सुद्धा पाणी आणि ओपीटी बंद झाली होती. हा माझा सगळ्यात मोठा अनुभव अक्कलकोटचा. खरंच दादा तुम्हाला प्रणाम. म्हणजे जे गुरुचरित्रात आहे, जे स्वामी चरित्रात आहे, ते तुम्ही अनुभवलंय दादा. अजून अनुभवत आहे, काय, अजून निश्चित काय अनुभव. बोलायचं त्याच्या पुढे. आणि असे छोटे मोठे भरपूर अनुभव येतात, पण आता मला सेवेकऱ्यासाठी काहीतरी सांगायचं म्हणून मी माझ्या इथं आलोय. हो हो हो. आणि दुसरी गोष्ट दादा, की सगळ्या स्वामी सेवेकरी ताई वगैरे असं म्हणतात की दादा मेसेजला उत्तर देत नाही, आमचा फोन उचलत नाही, तर त्याबद्दल तुम्हाला काही सांगायचं वाटतंय? आता कसं आहे माहिती का ताई, की आता माझे फॉलोअर 1.5 लाखाचे प्लेस झालेत. आता काय होतं की मी सामान्य माणूस, सर्वसामान्य, मी प्रापंचिक माणूस आहे. मी काय करतो की कधी कधी माझ्या कानात ब्लूटूथ असतं, फोन खिशात असतो आणि एखाद्या ताईचा फोन आला, मी गाडीवर असतो तरी पण मी सेवा देतोय. गाडीवर असतो तरी सेवा देतो, माझं काय घरातलं काम करत असेल तरी सेवा देतो. आणि ती सेवा एकदा फोन चालू असताना दुसरे फोन भरपूर येतात, एका फोन मध्ये जवळ 10 ते 15 फोन येतात. आता त्यांना मी उत्तर देऊ शकत नाही. बरोबर. आणि नंतर काय होतं माहितीये का, आणि काय वेळेला काय होतं की जेवताना किंवा काय करताना मी फोन काय करतो, काढून ठेव, म्हणजे फोन बाजूला ठेवतो. तर त्यावेळेला काय होते, रिंग वाजते. आता कमीत कमी जेवताना तरी व्यवस्थित करावं असं काय घरच्यांचे मत असतं, तरी मी माझ्या कानाला ब्लूटूथ असते पण ती बोलून देते. तर अशा दोन वेळेला माझ्याकडून ते होतं. पण आता फॉलोअर भरपूर आहेत. तर या ताईंना, काही लोकांना माझं एवढं सांगणं आहे की जेव्हा तुमच्या प्रारब्धात असेल त्यावेळेला निश्चितच मी भेटेन, निश्चित तुमच्या दुःख अडचणीवर म्हणजे आमच्याकडून सेवा मिळेल. पण ते प्रारब्ध असणं गरजेचं आहे. एका ताईने मला 2 महिने जवळजवळ 20-22 फोन केले होते. आणि नंतर एक दिवस तिने बरोबर रात्री 11:30ला फोन लावला होता. आता म्हणली मी तुम्हाला 2 महिने फॉलो करते, 22 फोन केले आतापर्यंत मी तुम्हाला मी सांगते. पण माझं अशी अडचण आहे, मग कुणाला सांगू आणि कशासाठी? ताई म्हटलं तुझं प्रारब्ध आज खोललंय, तुझ्या प्रारब्धामध्ये आज मी बोलतोय, तुला जेव्हा वियोग येईल, तुझा भोग संपेल तेव्हा तुला वियोग येईल, आणि योग आला की तुला त्याच्यावर निश्चित अडचणीवर मात मिळेल, त्याच्यावर उत्तर मिळेल, असं आहे. आणि तशा पद्धतीने सेवा घडली जाते. आणि सर्व काही लोकांना मी सांगतो की कृपया थोडस माझ्याकडून जर का तुमचं काही अडचण दूर होत नसेल, किंबहुना तुमच्या हाकेला मी धावत नसेल, तर ते आपला प्रारब्ध म्हणून समजा. पण माझी काही चूक नाही, मला सगळ्या ताई सारख्या आहेत, अगदी सगळ्या, माझ्या जवळच्या बी साई सारख्या आहेत आणि लांबच्या बी. आणि प्रत्येक ताईला माझ्या आतून विनंती आहे की तुम्ही, प्रत्येक जण म्हणते ना मला तुम्हाला भेटायचंय, तर कृपया येऊ नका, कारण तुमचे खर्च, तुम्हाला येण्या जाण्याचा त्रास हे झालेला मला बघवत नाहीये. आणि मी कधीच कुणाला बोलवत नाही. तरी पण ताई लांबून लांबून येतात, अमरावतीवरून येतात, घाटकोपरवरून येतात, नागपूरवरून येतात, नाशिकवरून येतात. नाही फक्त दादा तुमचं दर्शन घ्यायचं. अरे कसलं काय, म्हणजे याच्यामध्ये काय होतं की पैसा जातो, आणि पैसा गेलेला मला आवडत नाहीये. कारण पैसा कसा कमावतात, पैशाला महत्व, मी कामगार असल्याकडे मला माहित आहे, असं आहे. आणि सगळे सेवेकरी म्हणतात ना की दादांकडे 1 रुपयाची दादांना अपेक्षा नाहीत, फक्त ते कशी सेवा देतात. आणि दादा, असं मला थोडं विचारायचं होतं पर्सनली, की ज्या काही ताईंना सेवेचा म्हणजे फरक पडत नाही किंवा काही अनुभव येत नाही, तर त्या बाबतीत तुम्हाला काही सांगायचं? आता काय माहितीये का, आता हे बघ, मगाशी मी बोललो की एका ताईला फक्त माझ्याशी चर्चा केली तिनं, पण सेवा दिली होती. तिने अनुभव शेअर केलाय की दादानी सेवा न देता सुद्धा माझं काम झालं, फक्त दादाशी बोलले. तर ताई, तुमचा भोग जेव्हा संपत नाही तोपर्यंत तुम्हाला तशा पद्धतीने प्रचिती येत नाही. त्या गोष्टी आहे बघा, प्रत्येकीचं वेगळं आहे. एखाद्याला काय आहे, जस्ट सुरुवात केली तुम्ही सेवेला आणि तुमच्याकडं लगेच त्याचं प्रचिती मिळते. आणि एखाद्याचं असतं की दादा 6 महिने सेवा करते, पण काय आहे माहितीये का, की प्रत्येकाला मागील जन्मातले पाप पुण्य हे चिकटलेले आहेत. आणि ह्या पाप पुण्याला चिकटून त्यांचं कसं आहे माहितीये का, त्यांचे जोपर्यंत भोग संपत नाही तोपर्यंत, आपण सोन्याला सुद्धा बघा तापून ज्या वेळेला लवचिक बनतोय त्यावेळेला ते विकण्यास जातं. बरोबर. हव्यामध्ये कुंभार सुद्धा मडकत तापवतो त्यावेळेला ते विकण्यासाठी तयार होतं, गळत नाही. तशा पद्धतीनं तुम्हाला जेवढी तुमच्याकडून सेवा स्वामींना करून घ्यायची आहे तेवढी स्वामी करून घेणार. कधी दादानी सेवा दिली ना, अजून कुणीही दिली, कशा पद्धतीने मी केला तरी जोपर्यंत तुमचे भोग संपत नाहीत, तुम्हाला जेवढी सेवा स्वामींना करून घ्यायची आहे तेवढी तुम्हाला निश्चितच करणं गरजेचं आहे. आणि त्यावेळेला तुमचे भोग संपेल. आज माझ्याकडे ज्या ताई आहेत, कमीत कमी मला सांगायला आनंद होतो की ज्यांना मी सेवा देतो त्याच्यातल्या 90% साई अतिशय सॅटिस्फाईड. ताबडतोब फोन येतात, ताबडतोब माझ्या युट्यूबवर आल्यानंतर मला कळतं, अरे याला सेवा दिली होती आपण. अशा पद्धतीनं 99%
जो 99% करतो त्याला येतच. कारण मी नाही नाही, स्वामी करून घेतात माझ्याकडून. अगदी हो हो, स्वामी करून घेतात सेवा तेवढी माझ्याकडून. बरोबर आहे. हो. आणि आता पुढचं असं विचारायचं होतं की तुम्ही आजारी होते तेव्हा स्वामींनी तुम्हाला ती आज्ञा दिली की तुला जनतेच्या सेवेसाठी मी आता पाठवतोय. हे तर आपल्याला आता सगळ्यांना माहितीच आहे. आणि तुम्ही काय काय दादा सेवा करता? जे तुम्ही घरात जी स्वामींची सेवा करता ती किती आणि कोणत्या प्रकारे करतात? अशी बऱ्याच स्वामी बरोबर आहे. कारण काय माहितीये का, कधी कधी मला फार मोठा खेद वाटतो. कारण का मी इतरांना सांगतो तुम्ही 21 वेळा करा, तुम्ही 51 वेळा करा किंवा काय करा, तरी दादांची सेवा छोटी आहे. सगळ्यांनी काय म्हणतात दादांची सेवा छोटी आहे. अगदी एखादं म्हणतो 108 दिवस, मी नाही सांगत असलं. अगदी 6 महिने मी नाही सांगत असलं. पण माझ्या छोट्या सेवेचा सुद्धा त्यांना फायदा होतो. आता माझं कसं आहे, माझा नित्यक्रम कसा आहे, देवपूजा झाली तर प्रत्येकाला जी सेवा मी सांगतो की 11 वेळा तारक मंत्र, 11 माळी जप, काय 5 वेळा गोरख अष्टक आणि स्वामी समर्थांचे 3 अध्याय ही त्यांनी रोज नित्य सेवा केली पाहिजे. तर या नित्य सेवा व्यतिरिक्त माझी पारायण होतात. आणि सगळ्यात महत्वाचं आहे की मी एका ताईला बोललो, अगं ताई माझी सेवा कधी होणार? तुम्ही जर का आता एवढ्या लवकर जर आला किंवा एवढ्या लवकर करताय, अहो दादा तुम्ही हे जे आमची सेवा करताय ही स्वामींनी तुम्हाला सेवा दिलेली म्हणे. आणि ते ऐकून एवढं मला भरून जातं ना, कारण ताई इतर ताईंना 15 मिनिटं बी टाइम मिळत नाही, पण मी कम्प्लेट मी जवळजवळ 18 तास सेवेमध्ये असतो. पूर्ण 18 तास. कुठल्याही ताईचा फोन आलाय मी ठेवलाय असं कधीच झालं नाही. त्या ताईना उत्तर, फक्त त्यांचा फोन लागला पाहिजे, त्यांच्या प्रारंभानुसार फोन लागला पाहिजे. आणि 18 तास मी सेवेत असतो. कोणता दिवस मी असा धरला असा विषय नाही, कोणता दिवस चॉईस केला असा विषय नाही, कोणता टायमिंग चॉईस केला होता मी, पण त्या टायमिंगला कुणीही मला दाद दिली नाही. 9 ते 12 टायमिंग सांगितला, पण सकाळी 6:30ला फोन, 6:30ला फोन, 6ला फोन. परंतु ताई मला एक अनुभव फार मोठा आहे की एका ताईचा 4:30ला फोन आला मला की त्या ताईची मुलगी अत्यंत आजारी आहे आणि दादा मी म्हणजे एवढ्या लवकर का फोन केला? अहो दादा माझी मुलगी 1 वाजता ऍडमिट केली आहे आणि तुम्हाला म्हणलं फोन करावा, माझं सगळं झालं नंतर तुम्हाला फोन करते. म्हणलं काय झालं? काय म्हणले ताप आलाय आणि तिची वॉमिटिंग होते. म्हटलं काही काळजी करू नको. तू कुठे आहेस आता? म्हणले मी दवाखान्यात आहे. म्हणलं घरी जाणार तर दवाखान्यात कोपऱ्यात बस. तुला जर उद्बत्ती नाही मिळाली तर तू 11 वेळा तारक मंत्र कर, 5 वेळा फक्त तू नामस्मरण कर 5 माळी आणि ताबडतोब तिथली माती उचल आणि ती माती तिच्या कपाळाला लाव. ताई 7:30ला त्या ताईचा मला फोन आला, 7:30-8ला की दादा मुलगी शांत झोपली. किती बरं वाटलं मला, किती छान वाटतं. आणि हे ताईने माझ्या शेअर केला, हा शेअर केलेला अनुभव. आणि हे मला कळतं त्यावेळेला मला बोलू वाटतं की खरोखरच माझे जे स्वामी माझ्याकडून करून घेतात आणि ते अतिशय श्रेष्ठ आहे. आणि मग कुठला मी विनाकारण फोन कशाला विनाकारण हे करू, म्हणून कुणाचाही फोन मी बंदच करत नाही. कुणाचाही फोन अवॉइड करत नाही. प्रत्येकाचा फोन मी घेतो. कोणतीच आहे काय ताईचं म्हणणं आहे नाही काहीतरी दादा असा त्यांच्या माझ्या कुठे आहे, माझ्याकडे कुणाचं नाव अजिबात सेव नसतंय. आणि सेव जर करायला गेलं तर 1.5 लाख मोबाईल मध्ये काळजी मला वाट लागेल ना. 1.5 लाख कोण कुठे सेव. मी आणि दुसरी गोष्ट मला महत्वाचं सांगायचंय, प्रत्येक ताईला जे मी सांगतो ना ताई की त्याचा फोन आला, तिची अडचण ऐकून घेतली, हा ताई तू असं कर, तुझं नाव पत्ता लिह, कारण मला कळलं पाहिजे ना मी कुणाला सेवा देतोय. आणि म्हणलं तुला काय पाहिजे की बाबा लग्नासाठी सेवा पाहिजे, बाबा लग्नासाठी तुला सेवा देतोय, बरं तुला याच्यासाठी सेवा पाहिजे, तर ते तिथं लिह. कारण का मी जेव्हा मी तुझ्याशी बोलतो तेव्हा मला स्वामीने ते क्लिक केलेलं असतं की ठीक आहे तू लग्नासाठी ही सेवा नाही, फक्त तुझे काय बाबा तुझे एक पितृसेवा तुला करणं गरजेचं, ती आड आहे, ती आड केल्यानंतर तुला लग्नाची सेवा किंवा लग्न होईल तुझं. म्हणजे हे जे सांगितलं असतं ते त्यावेळेला परत आणखी बोलायला नको ना, वेळ लावायला. म्हणून त्याला तेवढं सांग. काही बरोबर काय करतात, एक तर नाव फक्त लिहितात, नाहीतर एक तर फक्त लग्नाची सेवा द्या. अरे पण तुमचे नाव लिहा, तुमचा पत्ता लिहा, दादा आपण दुपारी बोललो असं तरी लिहा, म्हणजे माणसाला लगेच क्लिक केलं की मग परत तुम्ही असं करा, असं आहे. तर त्याच्यामध्ये माझा वेळ जातो, तर तेवढा वेळ नाही गेला पाहिजे. तर सगळ्या ताईंनी त्याच्यासाठी मी मला सहकार्य करावं असं मला वाटतं. अगदी दादा खूप मौल्यवान माहिती दिली. आता मी अजून तुमचा वेळ नाही घेणार, पण थोडं काही मला विचारायचंय की असं थोडक्यात काही तुम्ही अशा सेवा आता सांगू शकता का, की आता मुलांच्या अभ्यासात प्रगतीसाठी असे तुम्ही काही सेवा सांगू शकता का? आता मुलांच्या अभ्यासामध्ये बघा ताई, तुम्हाला सगळ्यात महत्वाचं सांगतो की प्रत्येकीनं तारक मंत्राची जी काय शक्ती आहे ती शक्ती फार अफाट आहे. बरोबर, किती अफाट आहे तुम्हाला सांगतो की तारक मंत्र म्हणून जी मुलीला 60% मार्क पडले होते 6 महिला, त्या मुलीच्या आणि मुली गेली 10वीच्या परीक्षेला, तर तारक मंत्राची उदी फक्त तिला सकाळी 11 वेळा तारक मंत्र म्हणायला लावला, 11 माळी जप करायला लावला
आणि ती 3 उदबत्तीची उदी मांडून तिच्या फक्त पुढे खिशात ठेवली, हा. तर ताई त्या पुरीला 92% मार्क पडले. वा, त्यांनी आश्चर्य केलं. घाटकोपरच्या आपल्या ताई आहे, त्यांनी आश्चर्य केलं, दादा तुमच्यामुळे किती मोठं काम झालं. म्हणजे मला काय म्हणायचंय, मी जी काही सेवा देतो याच्यामध्ये प्रामुख्याने तारक मंत्राला फार, कारण तारक मंत्रावर इतकी जबरदस्त शक्ती आणि त्याच्यामुळे भरपूर माझ्या ताईंचे लोकांचे अडचणी दूर झाले. तर तारक मंत्र एक 11 वेळा म्हणायचा, 11 माळी जप करायचाय, 5 वेळा घोरकष्ट करायचे आणि सारामृताचे 3 अध्याय वाचायचे. आणि ह्याच्यानंतर तुम्हाला जो मृत्युंजय मंत्र किंवा कुंजिका स्तोत्र तुमच्या अडचणीनुसार सांगितलं तर ते तेवढं करा. पण नित्य सेवा म्हणलं तर तसंच. परंतु कुठलीही सेवा करताना आपल्याला त्याच्याकडे मागायचे आहे. म्हणजे आपल्याला काय करायचंय, त्यांच्याकडं आपल्याला अगदी म्हणजे जे म्हणतो ना आपण की मागल्याशिवाय काहीच मिळत नाही, त्यावेळेस संकल्प करणं गरजेचं आहे. आता पाणी घ्यायचंय, अक्षदा टाकायचंय, त्याच्यामध्ये हळकुंकू व्हायचंय, त्याच्यामध्ये फुलं घ्यायचंय आणि तो संकल्प करायचा, स्वामी मी अमुक अमुक साठी तुमच्याकडे सेवा करते आणि सेवा तुम्ही रुजून करून घ्यावी. कारण का आज आपला तो बाप आहे, त्या बापाला मागितल्याशिवाय काहीच मिळत नाही. आपण त्यांना जर बाप मागतो तर बापाला मागितल्याशिवाय काय मिळत, तर त्याच्यासाठी आपण बापाला ते अगदी म्हणजे हे करून मागायचं. त्याला संकल्प केल्याशिवाय कुठली गोष्ट मागून मिळत नाही. तर संकल्प करून मागा, म्हणजे तुम्हाला 100% म्हणजे मिळणार, म्हणजे मिळणारच. हा मला नक्की तोडलं नाही. हा, दुसरी गोष्ट असे की जर कदाचित तुम्हाला तुमच्या घरात वाईट शक्ती येत असेल, वाईट शक्तीचा प्रादुर्भाव असेल, नवरा बायको भांडणं होत असतील समजा, किंवा अजून कुणाच्या तरी डोकं दुखतंय, पाय दुखतंय, असं काहीतरी चालतंय रोज, याचं झालं की त्याचं झालं, तर त्या ठिकाणी फक्त काय करायचंय, काळे उडीद, काळे तीळ, आणखी भीमसेन कापूर, लवंग आणि खडी मीठ, या सगळ्या फक्त 5-5 गोष्टी घ्यायच्या, काळ्या कपड्यात बांधायच्या. जर कुणाच्या जर का काही येड्यावानी म्हणजे काहीतरी भूत घेताचं वाटत असेल त्याच्यामुळे 7 वेळा आणि घराच्या बाहेर जाळ करून जाळायच्या. दुसरी गोष्ट याच गोष्टी देवाऱ्यात ठेवायच्या, तीच बांधून पुढे दुसऱ्या वेळेला त्याला उदबत्ती ओळायची, अख्ख्या घरात फिरवायचं आणि तीच गोष्ट चौकटीच्या आतल्या बाजून वर बांधायची, म्हणजे खालून जाणारा किती वाईट शक्ती आपल्या घरात येत नाही. हा, आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या घरात नारळ होम करायचा, जेणेकरून घराची पूर्णपणे स्वच्छता होते. एक नारळ घ्यायचा, सोलायचा, शेंडी देवाच्या बाजूला करून बसायचं, त्याच्यावर भीमसेन कापूर जाळायचा आणि त्या ठिकाणी सुद्धा संकल्प करायचा. तो नारळ कापूर जळत असताना उचलायचा आणि घरातल्या प्रत्येक कोपऱ्यात फिरवायचा. त्याच्यानंतर तसंच तोंड करून बाहेर जायचं, माघारी फिरायचं नाही आणि दाराच्या बाहेर पडायचा आणि तो कचऱ्यात टाकायचा. एवढ्या फक्त गोष्टी तुम्ही केल्या ना, त्याच्यासाठी काय वार, शनिवारी संध्याकाळी 3 ईशांची वेळ 7:30 ते 7:30. आणि एवढं जर का त्यांनी केलं ना, तर प्रत्येक घरात अगदी आनंद मानायला अगदी हरकत नाही, आनंद व्हायला हरकत नाही. आणि खूप ताईंना अगदी डिप्रेशन, इतक्या ताईंना आहे ना कुठल्याही गोष्टीचं डिप्रेशन. अहो, परवा दिवशी एका गाईला दूध देत नव्हती, ती गाई अचानक दूध देत नव्हती, तर गाई अचानक दूध देत नव्हतं. तिला म्हणजे डॉक्टर आणले, सगळं झालं, काय केलं, अहो दादा काय करायची, खात बी नाही, दूध बी देत नाही. तर तिला हा नारळ होम मी सांगितला आहे, त्यांच्या गायीच्या समोर बसून तिला नारळावरती कापूर करायला सांगितला आणि तिच्या उजव्या बाजूने फिरून पुढे आलो आणि पुढून मागं तिच्या अंगावर टाकायचा. ताई, तिसऱ्या दिवशी त्या गायीनं 7 लिटर दूध दिले. विचार कर. हा अनुभव विषय केलेला आहे आपल्या चाकणच्या ताईने, हा अनुभव विषय केलेला. मला जे सुचवतात ना ताई, जे सुचवतात ते मी सांगतो. पण काय गोष्टी कशा आहे, हायलाइट आहे ती माझ्या लक्षात आहे. आणि प्रत्येकाने सगळ्यात महत्वाची ही तेवढी नित्य सेवा जर का केली तर तुम्हाला बाकीचं काहीच करायला नाही. पण काय करायचं माहितीये का, ज्या वेळेला आम्हाला अडचण भेटते त्यावेळेला तुम्ही माझ्याकडे येता. आता विषय कसा होतो माहितीये का, की समजा आपल्या रेशन कार्डवर आपल्याला गहू, ज्वारी, समजा गहू फ्री मिळतात. अरे फ्री मिळतात सगळ्यांनी जर लाईनला लागलं तर ते मिळतील का? त्याच्यासाठी आपल्याला कार्ड असणं गरजेचं आहे. तसं जरी स्वामी जरी सेवा तुम्हाला देत असतील, स्वामी तुमचं दुःख दूर करत असतील, तरी तुमचं त्यांचं कार्ड, सेवेचं कार्ड हे तुमच्याकडे आयडेंटिटी कार्ड पाहिजे. आणि सेवेचं आयडेंटिटी कार्ड मात्र कोणाकडे नसतं. आणि एखाद्याला सांगितलं, त्या दादाचा गुन्हा आला मला, असं त्यांना सांग तू सेवा करायला. त्या ताईला तर विचारलं, ताई तू सेवा करते? नाही, मला स्वामीच्या सेवाच्या बाबतीत काहीच माहित नाही. आणि मग तुला सेवा देणार नाही, तू हिंदीची सेवा पहिली 6 महिना कर आणि नंतर माझ्या लाईनीला लाग, त्यावेळेला तुला स्वामी जवळ घेतील. अरे तू जोपर्यंत स्वामीचा होत नाही
तर स्वामी तुझे करणारच नाही ना तुला तुझे. अगदी, हा? अगदी. मग खरंय, खरंय. आज ज्या वेळेला 28 वर्ष झाली की याच क्षेत्रात जेव्हा आहे तेव्हा स्वामींनी मला कुठेतरी जवळ केलंय. याच्यावर लक्षात यायला पाहिजे तुमच्या की तुम्ही स्वामीच्या जवळ जा ना, अगदी. त्यावेळेस तुम्हाला संचिती मिळेल. हा, हे ताईने लक्षात आणलं पाहिजे. आणि असं. दादा, सगळ्या सेवेकरांतर्फेच हा मी पुढचा प्रश्न पण विचारते, तुम्हाला मी जास्त त्रास हा. देणार नाही. तर सगळ्यांची अशी इच्छा आहे की घरामध्ये लक्ष्मी टिकली पाहिजे, पैसा टिकला पाहिजे. येतो पण तो टिकत नाही. त्यासाठी जरा काही सांगू शकता का? हा, आता कसं आहे माहितीये का, लक्ष्मी टिकण्यासाठी प्रथमतः त्यांनी काय करायला पाहिजे मला तुम्हाला सांगू का. प्रथमतः त्यांनी जो मगाशी मी तोडगा सांगितला, हा प्रत्येक शनिवारी करायचे. कुठला? नारळाचा. उडदाचा. हा, अच्छा. नारळाचा आणि उडदाचा. हा, नारळाचा आणि उडदाचा. नारळामुळे काय होतं, आपलं घर सुंदर आणि स्वच्छ आणि पवित्र होतं. बरोबर. दुसरी गोष्ट त्यांनी काय करायचे, हीच पुडी आपल्या याच्यामध्ये लॉकर मध्ये ठेवायची. अच्छा. दुसरी गोष्ट आपला उंबरा आहे ना, उंबरा आपल्या हळदीनं त्याचं लेपन करायचं सोमवारी, आणि सोमवारी लेपन केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही पूजन करायचं. हे करायचं. हा, आणि दुसरी गोष्ट असं आहे की आपल्या घरामध्ये प्रत्येक सोमवारी संध्याकाळी 6:30 वाजता गोमूत्र शिंपडायचे. प्रत्येक शनिवार नाही, सोमवारी करायचे. आणि हे केल्यानंतर तुमची लक्ष्मीची प्राप्तीची सेवा आहे किंवा लक्ष्मी प्राप्तीची जी काय हे आवश्यकता आहे ती लक्ष्मी प्राप्ती तिथं होते. आणि मुळातच कसं आहे माहिती आहे का, की घर जर आपलं शुद्धीकरण नसेल, घरावर जर का वाईट कुणाची शक्ती येत असेल आणि त्याच्यातनं जर का आपला पैसा वाईट जात असेल, तर त्या ठिकाणी आपल्या घराच्या समोर किंवा घराच्या आतमध्ये डाव्या बाजूला आपल्याला कोवळा बांधणं गरजेचं आहे. कारण कोवळा ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, जेणेकरून वाईट शक्ती किंवा पैसा बाहेर जाऊन देत नाही. लक्ष्मी रोखण्याचं. दरवाजाच्या वर डाव्या बाजूला. हो, डाव्या बाजूला. अच्छा अच्छा. अशा पद्धतीने म्हणजे तुमची लक्ष्मी जी आहे ना ती घरी टिकेल. आणि त्याच्यामध्ये बी कसं आहे, काय काय ठिकाणी कसं आहे की लक्ष्मी पूजा केली जाते, लक्ष्मी महात्मा ओढलं जातं. त्या ठिकाणी तुम्ही जे आपले लक्ष्मी स्तोत्र आहे ते जरी तुम्ही म्हटलं, सुक्त म्हटलं, तर तशा पद्धतीने त्याच्या सेवा भरपूर आहेत. परंतु कसं आहे माहितीये का, या 2 जरी सेवा कंटिन्यू त्यांनी केला तरी त्याला त्याच्यात येत नाही. नाहीतर मग कसं होतं, दुखणं वाढत जातं आणि मग त्याच्यासाठी मग आणखी काय सेवा करू, आणखी काय सेवा, म्हणजे पण दुखणं वाढून देऊ नका ना. थोडक्यात जसं वाटायला लागलं ना, तर तुम्ही पहिली नित्यसेवा कंटिन्यू सुरू करा, तुमच्या घरातल्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित. अगदी अगदी. खूप छान सांगितलं. खूप खूप धन्यवाद दादा. तुम्ही आता अक्कलकोटच्या पूर्ण प्रवासात आहात, तरी तुम्ही त्या अक्कलकोट वरून सेवेकरांसाठी एवढा संपर्क साधला. आणि तुमच्यातर्फे मी सगळ्या सेवेकरांना सांगू इच्छिते की दादांचे जे जे अनुभव येतात, स्वामींचे जे जे अनुभव येतात, सगळ्या सेवेकरांनी ते शेअर करा. ते शेअर केल्याने काय होईल, आपल्या स्वामींचा प्रचार आणि प्रसार होईल आणि त्याच्या डबल तुम्हाला स्वामी अनुभव देतील. असं दादा पण सांगतात, केंद्रे दादा, आणि मी पण सांगते, माझाही तसा अनुभव आलेला आहे. प्रत्येक ताईला मी हे सांगत असतो की ताई, तुला छोटासा जरी अनुभव आला ना तर ते फार मोठा पुढे अनुभव येणार आहे. तर तू काय कर माहितीये का, तू हे सुनीता त्यांना सांग, शेअर कर, जेणेकरून जसं आपल्या एखाद्या मुलाला बापानं जर का एखादा कपडा घेतला तर तू 4 चौघांना दाखवतो आणि बापाची कशी क्वालिटी होते की मी आणले तर माझ्या पोरानं कसं 4 ठिकाणी दाखवलं, तसं हे आपले स्वामी समर्थ आपले बाप आहेत, माऊली आहेत, त्या माऊली जर आपल्याला काही अनुभव दिला असेल आणि तुम्ही जर का लाखो ताईंच्याकडे अनुभव गेला म्हणजे ते लाखो ताई ऐकणार आहे. आणि लाखो ताईला जर का तो प्रसार केला की त्यांना इतका आनंद होतो की त्या बाळाकडे ते नक्की लक्ष देतात. त्यामुळे प्रत्येक ताईंना अगदी विनंती माझी सुद्धा की तुम्ही फक्त स्वामी ओमवर चॅनलवर अनुभव तुमचा कसलाही असू द्या, छोटा असू द्या मोठा असू द्या, फक्त शेअर करा. हे महत्वाचं. खूप खूप धन्यवाद दादा. आम्हाला ताईंचं पण दर्शन होईल का आता तुमच्या बरोबर? आहे, आम्ही सगळीच मंडळी आलेलो आहोत अक्कलकोटला, आणि एकदम तुमचा फोन आला म्हटल्यानंतर म्हणलं ते माघार घेऊ शकत नाही. भाऊ पण आहेत ना तुमचे आलेले, मला वाटतं. हो, आहे, बंधू बी आहेत. स्वामी समर्थ ताई, असे या ना समोर. खूप खूप दादा बसा ना तुम्ही पण. दादा श्री स्वामी समर्थ. दादा तुम्ही बसा तिथे. श्री स्वामी समर्थ. हो हो ताई, थोडंसं अशा या. जवळ. हा असे या. तर भाऊंना पण बोलवा ना त्या. दिनेश
हा, खूप खूप धन्यवाद दादा. आणि ताई, तुमची एवढी साथ असल्यामुळे एवढ्या सेवेकरांना दादांकडनं सेवा मिळते, तो लाभ मिळतो. खरे तुम्हाला पण माझा साष्टांग दंडवत दादांबरोबर. खूप खूप धन्यवाद. तिनं झोपलेली असती पण कधी डिस्टर्ब होतं म्हणत नाही. माझा फोन चालू असतो, माझं मोबाईल चालू असतो, माझ्या सेवा देणे चालू असतो, 12:30 वाजू द्या, 1 वाजू द्या. हा. पण नाही, तिला लक्षात येतं की माझ्या ताईंना एवढा जरा आनंद मिळतोय आणि आपल्यामुळे होतोय ते मी ऐकते ना. कारण अनुभव पहिले ते ऐकते, नंतर मला शिरकते. मला अनुभव ऐकायला वेळ नसतो. त्यामुळे ते फार मोठी सहकार्य. आणि खरं खरं ताई, या माझ्या सेवेमध्ये अगदी संपूर्ण वाटा म्हणलं तर तिचा आहे. अगदी खारीचा म्हणणार नाही. अगदी पूर्ण. अगदी खरंय. खूप मोठा. आणि दादा, तुम्हाला सगळ्यात मोठा प्रणाम. कारण एकही रुपयाची कुणाच्याकडनंही अपेक्षा नसताना तुम्ही स्वखर्चाने किती ठिकाणी जाताय हे मला कळतं. सगळे सेवेकरी सांगतात. नाही, कसं आहे माहितीये का, ही आपण नाही सांगायचं. ज्या ताईंसाठी मी खर्च करतोय किंवा ज्या ताईंच्याकडे मी स्वतःचे वाहन घेऊन जातोय, तर त्यांनी सांगितलं तर इतर ताईंना ते कळ वाटेल. आपण बोलून त्याचा विषय नाही. आता मी भरपूर काय काय करतो, इतकं भरपूर काय काय करतो, पण ते सांगायचं नाही आपल्याला. अगदी. इथं सांगून योग्य आणि नाही. मला कारण काय माहितीये का, ज्या ज्या गोष्टी माहितीये, तुम्ही गुप्तदान किती करता दादा, ते मला माहितीये. जरी कोणाला माहित नसेल पण मला खूप माहितीये. त्यामुळे स्वामींची तर तुमच्यावर अखंड कृपा राहो. आणि किती भाग्यवान तुम्ही. उद्या गुरुपौर्णिमा आणि 2 दिवस आधीच तुमचा वाढदिवस होता. किती सुंदर योग, वाढदिवस किती सुंदर योग. वाढदिवस तुम्हाला खूप खूप प्रणाम दादा. आणि हो, हा योग चांगला आणला नाही. तुम्ही जसा फोन केला तसा आम्ही म्हटलं की चला आपण हे करूया म्हटलं. हो, तुमचा म्हणलं तुमच्या मला माहित होतं की एवढे तुम्हाला फोन येतात, तर तुमचा फोन स्विच ऑफ होणं आहे. पण ताईंचा नंबर मला हिने दिला, सुशीला मंगला. हा, आणि मग माझा बरोबर लक्षात आलं. आणि त्यांचं काय नाव आहे दादांचं? ते कुठे? हा, भाऊ आहेत. छोटे भाऊ का ते? दिनेश. बरोबर. हो, हे धाकटा भाऊ आले की सर दिनेश. हे आमचा धाकटा भाऊ आहे. हे मार्केटिंग मॅनेजर आहेत. इकडे या दादा. श्री स्वामी समर्थ दादा. श्री स्वामी समर्थ. हे कोरस इंडिया लिमिटेड मध्ये मार्केटिंग, हो पुण्याला असतात. कोरस इंडिया लिमिटेड मध्ये मार्केटिंग मॅनेजर आहेत ते. मार्केटिंगचं काम पाहतात. हो, कधी बी झाले जवळ आज 28 वर्ष सर्व्हिस त्याची झालेली आहे. खूप व्यवस्थित चाललंय. तुम्ही भक्तांसाठी एवढा मोठा वेळ दिला, लाख मोलाचा मौल्यवान वेळ दिला, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद दादा. तुमच्यावर, पूर्ण सेवेकरांवर सगळ्यांना स्वामींची अशीच कृपा राहू देत. आणि मुख्य म्हणजे तुम्हाला इतकं सुदृढ आरोग्य आणि दीर्घायुष्य मिळू देत की तुमच्यामुळे लाखो कुटुंब सुखी होत आहेत दादा. श्री स्वामी समर्थ. त्या माझ्या सेवेमध्ये सगळं कुटुंबाचा भाग आहे. कारण का, मी ज्या वेळेला मला डिस्चार्ज मिळाला ना, आणि मला तो दुष्टांत झाला होता, तर भावाच्याच खोली होतो त्यावेळेला. मी सगळे नातेवाईक जमा झाले, तर त्यांना मी स्पष्ट सांगितलं होतं आता मी तुमचा नाही. ते म्हणले असं का म्हणताय तुम्ही? हो म्हटलं, आता मला स्वामींनी सांगितलं सेवा करायला. ते सगळे अवाक झाले होते, असं का म्हणता म्हणून. आणि मग नंतर त्या दिवसापासून कुठलाही आपल्या कुटुंबामधला कुठलाही मेंबर मला अपोज केलं असं कधीच झालं नाही. आणि माझी सेवा आता अविरत चालू आहे. अगदी काही प्रॉब्लेम नाही. कधी कुठेही माझी चालू. मी अक्षरशः गाडीवर असताना सुद्धा सेवा देत असतो, कुठं मार्केटिंग मध्ये असताना सेवा देत असतो. कमाल आहे, कमाल. आम्हाला माहित आहे तुम्ही किती बिझी असता. खूप खूप धन्यवाद दादा. श्री स्वामी समर्थ. भक्त हो, ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, महत्त्वाचं म्हणजे जर अशीच तुम्हाला अजून कोणाची मुलाखत हवी असेल तर त्यांचे नावं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आपण नक्की त्यांच्याशी संपर्क साधू आपल्या ह्या स्वामी भक्तांसाठी, स्वामी सेवेकरांसाठी. श्री स्वामी समर्थ.